स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, थांबा, ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी जे सत्य समोर येणार आहे ते तुमचा विश्वास बसू देणार नाही. एका मुलाला 20 वर्षानंतर अशी एक चिठ्ठी मिळाली ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आईने त्याच्यापासून कोणतं रहस्य लपवलं होतं आणि त्या चिठ्ठीत असं काय लिहिलं होतं? चला तर मग सुरू करूया ही रहस्यमय कथा. रात्रीचे 12 वाजले होते. शहर झोपले होते, पण अमोलच्या डोळ्यात झोप नव्हती. हातात एक जुनी फाटलेली चिठ्ठी होती आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं एकच वाक्य त्याला सतत त्रास देत होतं. जर ही चिठ्ठी तुला मिळाली असेल तर समज तुझ्या आयुष्याचं खरं सत्य तुला कळण्याची वेळ आली आहे. अमोलने थरथरत्या हाताने ती चिठ्ठी पुन्हा उघडली. 20 वर्षापूर्वी त्याची आई अचानक गायब झाली होती. गावात सगळ्यांनी सांगितलं होतं की ती त्यांना सोडून गेली, पण अमोलला नेहमी वाटायचं त्याची आई अशी नाही. लहानपणी तो रोज घराच्या दाराकडे पाहायचा. आई आज येईल ही एकच आशा त्याच्या मनात होती. पण दिवस गेले, वर्षे गेली आणि आई परत आली नाही. वडिलांनी कधी तिच्याबद्दल बोललं नाही. तो प्रश्न विचारायचा तेव्हा फक्त एवढंच म्हणायचे, काही गोष्टी विसरलेल्या चांगल्या असतात अमोल, पण काही गोष्टी विसरता येत नाहीत, विशेष त्या ज्यांनी आपलं बालपण हिरावून घेतलं असतं. अमोल आता मोठ्या शहरात राहत होता. चांगली नोकरी, स्वतःचं घर आणि बाहेरून पाहता एक परिपूर्ण आयुष्य, पण आतून तो अजूनही तोच लहान मुलगा होता जो आईची वाट पाहत होता. एक दिवस त्याला गावातून फोन आला, अमोल, तुझ्या जुन्या घराची साफसफाई करताना एक पेटी सापडली आहे. त्यात काही जुनी कागद आहेत तुझ्या आईच्या नावाचे. हे ऐकताच अमोलच्या हातातून फोन खाली पडला. इतक्या वर्षांनी आईचं नाव पुन्हा त्याच्या समोर आलं होतं. दुसऱ्याच दिवशी तो गावाकडे निघाला. जुनं घर तसंच होतं. भिंतीवर काळ्याचे डाग होते. अंगणातलं झाड मोठं झालं होतं, पण त्या घरात अजूनही आईच्या आठवणी होत्या. घराच्या कोपऱ्यात एक लोखंडी पेटी ठेवलेली होती. अमोलने ती उघडली. त्यात काही जुने फोटो होते, काही कागद आणि एक चिठ्ठी. त्यावर लिहिलं होतं, माझ्या अमोलसाठी. हे शब्द पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण 20 वर्षानंतर पहिल्यांदा त्याला वाटलं आईने त्याला सोडलं नव्हतं. कदाचित परिस्थितीने तिला त्याच्यापासून दूर केलं होतं. त्याने चिठ्ठी उघडली आणि पहिल्याच ओळीत त्याचं हृदय थांबलं. अमोल, मला माफ कर, पण तुझ्या वडिलांनी तुला जे सत्य सांगितलं ते पूर्ण सत्य नाही. अमोलच्या हातातली चिठ्ठी थरथरत होती. तुझ्या वडिलांनी तुला जे सत्य सांगितलं ते पूर्ण सत्य नाही. हे वाक्य त्याच्या डोक्यात घुमत होतं. त्याने पुढे वाचायला सुरुवात केली. अमोल, मला माहिती आहे की तुला वाटत असेल की मी तुला सोडून गेले, पण खरं असं आहे की मी तुला कधीच सोडलं नाही. मला तुझ्यापासून दूर केलं गेलं, कारण त्या रात्री मला एक मोठं सत्य कळालं होतं. अमोलच्या छाती धडधड वाढली. कुठलं सत्य? कोणापासून? त्याला वाचवण्यासाठी आई दूर गेली होती. चिठ्ठी पुढे होती. तुझ्या जन्माच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एक अशी गोष्ट घडली होती जी आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. तू ज्या व्यक्तीला तुझा वडील समजतोस त्याने एक मोठं रहस्य लपवलं आहे. अमोलच्या हातातून चिठ्ठी खाली पडली. बाबांनी त्याला विश्वास बसत नव्हता. ज्या वडिलांनी त्याला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी त्याच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, ते काही लपवत होते. अमोलने त्या रात्री घरात शोध सुरू केला. जुन्या कपाटात, जुन्या कागदांमध्ये, फोटोच्या मागे, आणि अचानक त्याला एक जुना फोटो सापडला. तो फोटो पाहून त्याचा श्वास थांबला. फोटोमध्ये त्याची आई होती, पण तिच्यासोबत अजून एक व्यक्ती होती. तो चेहरा अमोलने कधीच पाहिला नव्हता. फोटोच्या मागे तारीख लिहिली होती, अमोलच्या जन्माच्या 1 दिवस आधी, आणि खाली फक्त 3 शब्द होते, खरं कुटुंब इथे आहे. दुसऱ्या दिवशी अमोल गावातील जुन्या हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे आता जुनी इमारत पडली होती, पण तिथे काम करणाऱ्या एका वृद्ध माणसाने अमोलला पाहताच ओळखलं. तू अमोल आहेस ना? अमोल आश्चर्यचकित झाला. तुम्हाला माझं नाव कसं माहिती? त्या वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तुझ्या आईने मला सांगितलं होतं 1 दिवस तू नक्की परत येशील. अमोल काही बोलणार इतक्यात त्या वृद्धाने एक जुनी डायरी त्याच्या हातात दिली. ही तुझ्या आईने माझ्याकडे ठेवली होती, पण एक आठ होती. कुठली आठ? वृद्ध माणूस गंभीर आवाजात म्हणाला. ही डायरी तू तेव्हाच वाचायची होती जेव्हा तुला तुझ्या वडिलांवर शंका येईल.
अमोलच्या अंगावर काटा आला. त्याने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, माझ्या मुला अमोलसाठी जर तू ही डायरी वाचत असशील तर याचा अर्थ मला भीती होती ती गोष्ट खरी ठरली आहे. अमोलच्या हातात ती जुनी डायरी होती. मनात हजारो प्रश्न होते. माझे खरे वडील कोण आहेत? आईला माझ्यापासून दूर का जावं लागलं? बाबांनी माझ्यापासून काय लपवलं? त्याने हळूच डायरीचं पहिलं पान उघडलं. अमोल, तुला हे वाचताना कदाचित माझ्यावर राग येईल. तुला वाटेल की मी तुला सोडून गेले, पण आई म्हणून मी माझ्या मुलाला कधीच सोडू शकत नाही. त्या रात्री मला एक सत्य समजलं होतं, असं सत्य ज्यामुळे तुझं आयुष्य धोक्यात येऊ शकत होतं. अमोल पुढे वाचत राहिला. तुझा जन्म झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये एक गोंधळ झाला होता. त्या दिवशी 2 कुटुंबाची आयुष्य बदलली होती. पण हा फक्त अपघात नव्हता, कोणीतरी मुद्दामही केलं होतं. अमोलच्या हातातून डायरी जवळजवळ सुटली. 20 वर्षापूर्वी एका छोट्याशा हॉस्पिटलमध्ये 2 बाळांचा जन्म झाला होता. एक श्रीमंत कुटुंबातील मुलगा आणि दुसरा साध्या घरातील मुलगा. पण काही तासांसाठी हॉस्पिटलमधील कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आला. आईला जेव्हा हे समजलं तेव्हा तिने आवाज उठवला, पण तिच्यावर विश्वास ठेवला गेला नाही. उलट तिला दोषी ठरवलं गेलं. डायरीत पुढे लिहिलं होतं, अमोल, मला कळलं होतं की तुझ्या जन्माचं सत्य बाहेर आलं तर काही लोक तुला इजा करतील, म्हणून मी तुला तुझ्या वडिलांकडे सोपवलं आणि दूर गेले. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. आई, म्हणजे आई मला वाचवत होती? त्याला पहिल्यांदा जाणवलं की त्याने इतकी वर्ष आईचा चुकीचा विचार केला होता. तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. नंबर अनोळखी होता. अमोलने फोन उचलला. समोरून एक गंभीर आवाज आला, डायरी मिळाली ना तुला? अमोल दचकला. तुम्ही कोण? काही सेकंद शांतता होती. मग तो आवाज म्हणाला, ज्याच्यामुळे तुझ्या आईला घर सोडावं लागलं. अमोलचा श्वास थांबला. माझी आई कुठे आहे? समोरचा माणूस हसला. तुला खरंच सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या रात्री जुन्या पुलावर ये, पण एकटा. फोन कट झाला. त्या रात्री अमोलला झोप आली नाही. सकाळ होताच त्याने पुन्हा डायरी उघडली. शेवटच्या पानावर एक पत्ता लिहिलेला होता आणि खाली फक्त एक वाक्य, हा पत्ता तुला तुझ्या आईपर्यंत घेऊन जाईल, पण तिथे गेल्यावर तुला तुझ्या वडिलांबद्दलचं सत्य स्वीकारावं लागेल. अमोलने तो पत्ता लिहिला आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण तो पत्ता होता त्याच्या स्वतःच्या घराचा. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा, कारण कदाचित कोणाचं तरी आयुष्य बदलण्यासाठी ही कथा प्रेरणा देऊ शकते. अशाच नवीन आणि मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.